नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे भोगीची भाजी. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य. तर भोगीच्या भाजीसाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघा. तर हे बघा, हे आहे वाटाणे, भेंडी, गाजर, टमाटर, चवळीच्या शेंगा, वालाच्या शेंगा आणि फुलकोबी, पालकाची भाजी, मेथीची भाजी. इकडे बघा, हे आहे एक बटाटा, एक वांगी आणि मसाल्यासाठी घेतलेले आहे आपण एक कांदा, आलं, लसूण आणि तीळ. आणि त्यासोबत लागणार आहे आपल्याला लाल तिखट, मीठ, हळद आणि फोडणीसाठी तेल. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि सर्वात आधी आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर हे बघा, हे कांदा, तीळ, लसूण आपण भाजून घेऊया. गॅस सुरू केलेला आहे इकडे बघा, आणि तवासुद्धा गरम झालेला आहे. तर आता आपण सर्वात आधी तीळ भाजून घेऊया. खमंग तिळाला भाजून घ्यायचं आणि लगेच सोबतच कांदा भाजून घ्यायचा आणि मिक्सरमधून आपण बारीक करून घ्यायचा आहे. थोडं तेल घालायचं कांद्यामध्ये आणि पटकन भाजून घ्यायचं. आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फल्लीदाणे टाकू शकता आणि भाजून घेऊ शकता. खोबरं सुद्धा तुम्ही घेऊ शकता, खोबऱ्याचा वापर करू शकता या भाजीमध्ये. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण तीळ मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे आणि लसूण, कांदा आणि आल्याचं पेस्ट सुद्धा आपण तयार करून घेतलेलं आहे. तर चला आता आपण भाजी फोडणी घालूया. सर्वात आधी आपण तेल घालूया यामध्ये. मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये सोडणार आहे आपण जिरं आणि मोहरी. गॅसचा पॉवर मी कमी केलेला आहे. यामध्ये आपण थोडीशी खसखस घालूया. गॅसचा पॉवर मध्यम ठेवायचा आहे. आता यामध्ये आपण बारीक केलेले तीळ सोडायचे आहे. हा मसाला आता छान झालेला आहे, छान भाजून घेतलेला आहे आपण. आता यामध्ये आपल्याला बाकीचे तिखट, मीठ, हळद हे सोडायचे आहे. मी थोडी मस्त चरकी भाजी बनवणार आहे, त्यामुळे मी 4 चमचे तिखट सोडलेला आहे. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार सोडा. छान याला परतून घ्या. आता थोडंसं आपण यामध्ये पाणी घालूया आणि थोडंसं शिजवायला घ्यायचं आहे. थोडं शिजून घेऊया आपल्याला. तर मैत्रिणींनो, आता आपण जे बघितलेले आहे हे सर्व भाज्या, हे आपल्याला सर्व भाज्या यामध्ये सोडायच्या आहेत. तर सर्वात आधी आपण वांगी सोडलेली आहे, बटाटे, त्यानंतर गाजर, भेंडी, वाटाणे, फुलकोबी, टमाटर, चवळीच्या शेंगा, वालाच्या शेंगा आणि मेथीची भाजी आणि पालकाची भाजी आपण नंतर सोडूया. याला आपण परतून घेऊया.
तर आपण हे सर्व भाज्या छान परतून घेतलेल्या आहे. आता यामध्ये आपल्याला सोडायचं आहे मीठ. मी 2 चमचे मीठ सोडलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घालू शकता यामध्ये. आणि आता सध्या आपण पाणी यामध्ये सोडायचं नाही आहे. आपण झाकण ठेवूया. एकदा परतून घेऊ आणि झाकण ठेवूया. 5 मिनिटं आपण याला वाफेवर शिजवायचं आहे. त्यानंतर आपण पाणी सोडायचं आहे यामध्ये. 5 मिनिटं झालेले आहे आणि बघा हे वाफेवरच भाजी तयार झाली. आता यामध्ये आपण मेथीची आणि पालकाची भाजी सोडायची आहे. आणि आता यामध्ये तुम्हाला जर रस्स्याची भाजी करायची असली तर तुम्ही यामध्ये रस्सा तयार करू शकता. नाही तर अशी सुकी तुम्ही खाल्ली तरी चालेल. पण मी थोडे रस्सी बनवणार आहे. मी गरम पाणी केलेलं आहे. त्यामध्ये आता यामध्ये आपण गरम पाणी सोडूया. तर हे बघा मस्त तरीवाली भाजी झाली आता तयार. आता यामध्ये आपण मीठ सोडायचं नाही, फक्त कोथिंबीर सोडूया. आणि पुन्हा आता आपण झाकण ठेवूया. आणि छान याला उकळी आली की आपली भाजी तयार झाली असं समजायचं. तर आता आपण झाकण ठेवूया. आणि जास्त शिजवायचं नाही, याला 2 मिनिटं शिजवायचं आहे आता फक्त. उकळी यायच्या पहिले आपण हे थोडासा यामध्ये गूळ सोडायचा आहे. मी विसरले होते टाकायला. आता आपण गूळ सोडला तर पुन्हा याला झाकण ठेवूया. यावर आता आपण झाकण ठेवू आणि भाजीला शिजवायचं आहे. तर हे बघा किती छान मस्त भाजी शिजलेली आहे. आता भाजी तर तयार झालेली आहे. आता आपण बनवणार आहे बाजरीची भाकर. तर हे बघा आपण छान मस्त भोगीची भाजी तयार केलेली आहे. आणि आता आपण तयार करणार आहे बाजरीची भाकर. तर बघा बाजरीचं पीठ मी घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ सोडूया आपण आणि छान मळून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीत आपल्याला गोळा करायचा आहे. थोडं पीठ टाकायचं आणि अशी भाकर थापून घ्यायचं. सॉरी, भाजी नाही, भाकर. तर हे बघा छान मस्त भाकर आपण थापून घेतलेली आहे. आता यावर आपल्याला थोडेसे तीळ घालायचे आहे. आता मकर संक्रांती म्हटलं की भोगी, आणि भोगी म्हटलं की तिळाची आणि बाजरीची भाकर. तर इकडे बघा आपण गॅस सुरू केलेला आहे आणि तवा ठेवून तवा छान गरम झालेला आहे. तर यावर आपण भाकर टाकूया. आणि थोडा गॅसचा पॉवर वाढवून दिलेला आहे. आपल्याला यावर पाणी घालून भाकरीवर फिरवायचं आहे. आता भाकरीला आपल्याला दुसऱ्या साईडला शेकून घ्यायचं आहे. तर हे बघा
ह्या साईडने किती छान मस्त भाजलेली आहे. तर हे बघा किती मस्त बाजरीची भाकर आपण खमंग तयार केलेली आहे. दोन्ही साईडने छान आपण शेकून घेतलेली आहे. आणि भाजी सुद्धा आपण मस्त अशी चमचमीत आपण भाजी तयार केलेली आहे. तर हे बघा भोगीची भाजी आपण एकदम मस्त रस्सेदार, चमचमीत आणि एकदम छान अशी आपण तयार केलेली आहे. आता हे सुद्धा आपण जेवणासाठी घेणार आहोत. तर हे बघा मैत्रिणींनो, आज आपण भोगी स्पेशल रेसिपी तयार केलेली आहे. आणि रेसिपीमध्ये आपण तयार केलेलं आहे मिसळ भाजी म्हणजेच भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर, त्यामध्ये आपण तीळ घातलेले आहे आणि मुगाच्या डाळीची खिचडी. तर हे बघा मैत्रिणींनो, ही भोगीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही कमेंट करत राहा. तुम्ही कमेंट केली की आम्हाला पण रेसिपी तयार करायला, व्हिडिओ तयार करायला प्रोत्साहन मिळतो. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी आवडल्यास आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.